जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। भगवान श्री कृष्ण, त्यानंतर अर्जुन आणि ज्ञानेश्वर माऊली या तिघांनाही मनपूर्वक वंदन करते आणि उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। भगवद्गीता ज्ञानेश्वरी यातला अध्याय 2 याचं चिंतन आपलं सुरू आहे। अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की स्थितप्रज्ञाची लक्षणे कशी असतात। जो आत्मस्वरूप झालेला आहे, ज्याची प्रज्ञा आत्म्याच्या ठिकाणी स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे, त्याला स्थितप्रज्ञा असं म्हणतात। आणि या स्थितप्रज्ञाची लक्षणे पाहणे जे आहे ते सुरू आहे। ही स्थितप्रज्ञाची लक्षणे कशासाठी अर्जुन जाणून घेऊ इच्छित आहे, तर आपल्या बुद्धीला भरपूर मोह झालेला आहे, त्याच्या लक्षात आलेला आहे। एक कुयोग या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे। आपण मागच्याही वेळेला पाहिलं की अर्जुनाच्या बुद्धीला जे कुयोग झालेले होते, त्या कुयोगाचं सुयोगात रूपांतर करण्यासाठी भगवंत या ठिकाणी भरभरून विचारधन जे आहे ते त्याचं निमित्त करून आपल्यासमोर उलगडत आहेत। तर बुद्धीला झालेला एक कुयोग 52व्या श्लोकामध्ये आपल्यासमोर आहे की मोह कलिल योग। मोहामुळे अर्जुनाच्या चित्ताला जे अनित्य आहे ते नित्य आहे असं वाटायला लागलेलं आहे। त्यानंतर जे क्षर आहे तेच अक्षर आहे असं तो समजायला लागलेला आहे। जे सुखरूप आहे तेच दुःखरूप आहे, या पद्धतीने सगळे उलटे विचार जे आहेत ते त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। त्या कुयोगातून त्याला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते तत्त्वज्ञानाचा त्याच्याकडनं अभ्यास करून घेत, त्याला तत्त्वज्ञानाची समज देत देत या ठिकाणी श्रीकृष्ण त्याला मोहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। नंतर 55व्या श्लोकामध्ये अजून एक आपल्यासमोर योग आलेला आहे, कुयोग, की मनोगत कामयोग। म्हणजे मनामध्ये अखंड दृश्य विषयाच्या कामना ज्या आहेत त्या चित्तामध्ये सुरू राहतात। मनामध्ये असंख्य कामना ज्या आहेत त्या एकामागे एक चित्तामध्ये सतत सुरू राहतात। खरं तर मनामध्ये जेवढे काम निर्माण होतात ते सगळेच्या सगळे आपल्याला पूर्ण करता येतात का, तर त्याचं उत्तर आहे फार थोडे। अथक प्रयत्न केल्यानंतर पूर्ण झाल्यासारखे तुम्हाला आम्हाला दिसतात, परंतु प्रत्यक्षात मात्र जेवढे काम म्हणजे जेवढ्या इच्छा मनामध्ये निर्माण होतात तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण करणं तुम्हाला आम्हाला कोणालाही जमत नाही। सामर्थ्यवान असणारा, संपन्न असणारा, पराक्रमी असणारा रावण जो आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा 3 प्रकारचे काम म्हणजे दृढतेने इच्छा निर्माण झालेल्या होत्या। एक म्हणजे समुद्राचं पाणी गोड करेन, दुसरं म्हणजे संपूर्ण लंका जी आहे
ती सोन्याच्या पत्र्यांनी मढवेल आणि आकाशपुष्पाला सुगंध प्राप्त करून देईल. या पद्धतीचे 3 काम म्हणजे 3 इच्छा त्याच्या मनात निर्माण झालेल्या होत्या. आपल्या सामर्थ्याच्या बळावर या 3 इच्छा पूर्ण करण्याचा कितीही जरी त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा महापराक्रमी असणाऱ्या रावणाला सुद्धा त्या इच्छा शेवटपर्यंत पूर्ण करता आलेल्या नाहीत. मग त्याच्या मनाने आपल्याजवळचं जर सामर्थ्य पाहिलं आपण तर ते अगदीच तोकडं आहे, तकलादू आहे. मग किती कामना आपल्या आपण पूर्ण करू शकतो. मग या कामनांचा जो ससेमिरा तुमच्या आमच्या चित्तामध्ये सतत सुरू असतो त्याच्यापासून जर सुटायचं असेल तर या स्थितप्रज्ञाचं एक वर्णन आपल्यासमोर त्या ठिकाणी केलेलं आहे की तो कामू सर्वथा जाये तयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. की ज्याच्या चित्तामध्ये ह्या प्रकारची अभिलाषा, जगाकडून काही मिळवायचं, काही कमवायचं आहे, ह्या प्रकारची अभिलाषा जी आहे, वासना जी आहे, कामना जी आहे ती समूळ ज्याने उखडून टाकलेली आहे. आता हे उखडून टाकण्याचं काम त्यांनी स्वतःच्या बळावर ते काढून टाकलेलं आहे का अखंड ईश्वर चिंतन किंवा ब्रह्मचिंतन करता करता ते त्याच्या चित्तातून समूळ नष्ट झालेलं आहे. तर सोपं आहे की जितकं शुद्ध आणि स्वच्छ असं त्या परमात्मा स्वरूपाचं अनुसंधान चित्ताला राहील आणि त्याच्यातली गोडी जसजसं त्याच्यातलं सुख वाढत जाईल आपल्या अंतःकरणामध्ये तसतसं बाहेरच्या दृश्याकडून असलेल्या अपेक्षा, इच्छा यांचा जो सतत आपल्या मागे लागलेला ससेमिरा आहे तो हळूहळू कमी होत जातो. आणि मग इथं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलेलं आहे की तो कामू सर्वथा जाये, की चित्तातून दृश्य जगताविषयीच्या कामना त्याच्या चित्तातून पूर्णपणे हद्दपार झालेल्या आहेत. आता जो स्थितप्रज्ञ आहे त्याच्या ठिकाणी त्या हद्दपार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला आम्हाला आता स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर हळूहळू या सगळ्या कामनांच्या ज्या काही छटा आतमध्ये आपल्याला दिसत असतील त्या उखडून टाकण्याचं काम जे आहे ते तुम्हाला आम्हाला करायचं आहे. आता हे उखडून टाकण्याचं काम करत असताना जो पूर्ण काम असणारा असा श्रीराम किंवा श्रीकृष्ण आहे किंवा आपले श्रीगुरु आहे त्यांनी दिलेलं अखंड चिंतन करत राहणे किंवा सतत ते नाम घेत राहणं असं जर आपण त्या ठिकाणी उपाय करत राहिलो तर हळूहळू मनातल्या या कामना ज्या आहेत त्या खरोखरीच निःशेष होत जातील आणि स्थितप्रज्ञाचं एक लक्षण आपल्या ठिकाणी नक्की आपल्याला मानवता येईल. नंतर दुसरं त्याचं एक अजून सांगितलेलं आहे की शुभाशुभ चिंतन असं तुमच्या आमच्या चित्ताला सतत हे शुभ आहे, हे अशुभ आहे असं जे शुभाशुभ चिंतन योग आहे त्याच्यामध्ये अडकलेलं मन जे आहे ते सुद्धा सतत घाबरलेलं तरी असतं किंवा दुःख दशेला तरी पोचत असतं. आपण पहा एखादं काम करायला सकाळी सकाळी बाहेर निघालेलं आहोत आणि पाल चुकली किंवा घरातून बाहेर पडताना दार उघडतानाच ती आपल्यासमोर टपकली, खाली पडली किंवा रस्त्याने जाताना मांजर आडवी गेली, सोसाट्याचा वारा आलेला असेल, खिडकी एखादी उघडी असेल तर भगवंताची तसबीर खाली पडली, अशा काही गोष्टी घडत गेल्या किंवा देवापुढे लावलेला दिवा वाऱ्याने विझून गेला, अशा काही गोष्टी आपल्यासमोर घडल्या तर लगेच आपलं चित्त जे आहे ते अशुभ गोष्टींनी एकदम काय होऊन जातं तर व्याकुळ होऊन जातं आणि आता आपलं काम होणारच नाही. ह्या पद्धतीचे विचार जे आहेत ते तुमच्या आमच्या मनामध्ये सतत येत राहतात आणि मग अशा विचारांची एकदा रांग सुरू झाली की जे आपल्याला नक्की करायचं आहे त्या संबंधीचं जे काही चिंतन आपल्याला करायचं असतं ते चित्तामध्ये होऊ शकत नाही, कारण अंतःकरण जे आहे ते शुभ अशुभ विचारांनी पूर्णपणे क्षुब्ध झालेलं असतं. आणि मग जे काम करायचं आहे त्याच्यावरचं योग्य चिंतन, योग्य निर्णय घेण्यापासून मात्र तुमची आमची बुद्धी विचलित होऊन जाते. आणि म्हणून ह्याच्यातून सुद्धा तुम्ही आम्ही बाहेर पडलं पाहिजे. आता मांजर आडवी गेली तर तिचं रस्त्याने जाणं एक कामच आहे. आपण जाता जाता ती आपल्याला आडवी गेली असेल, परमपूज्य डॉक्टर काका गमतीने म्हणतात की असा का नाही विचार करू की आपण तिला आडवं आल्यामुळे, आपण तिच्या समोर आल्यामुळे तिला आज लवकर काही उंदीर तिचं जे खाद्य आहे ते प्राप्त होणार नाही. आता टिटवीने ओरडूच नाही का,
पालीने आवाज काढूच नये का, ते त्यांचं त्यांचं काम करत राहतात, पण त्याचा लगेच माझ्या कर्माशी कशाला संबंध जोडून घ्यायचा आणि चित्तामध्ये अशुभ गोष्टींचं असं जे चिंतन आहे ते चालू ठेवायचं. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर ब्रह्म नावाचं एक तत्व आहे, ते अत्यंत शुभ आहे, ते अत्यंत पवित्र आहे, ते अत्यंत मंगल आहे आणि ते शास्त्राच्या द्वारे, भगवद्गीतेच्या द्वारे, ज्ञानेश्वरीच्या द्वारे आपण समजून घेत आहोत की ते सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. मग शुभच तत्व जर सर्वत्र व्याप्त असेल तर अशुभाचं अशा कल्पना करण्याचं कारण तरी काय आहे. म्हणून या कल्पनांना थांबवणे हे त्या शुभ अशुभ कुयोगातून बाहेर पडण्याचं एक काय आहे तर मोठं साधन आहे. आणि म्हणून तिथल्या तिथं त्या कल्पना ज्या आहेत त्या आम्ही थांबवल्या पाहिजे. आता जो स्थितप्रज्ञ झालेला आहे त्याचं चित्त जे आहे ते हर्ष विषाद रहित असतं. सुखी संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. या पद्धतीची त्याच्या चित्ताची धारणा असल्यामुळे त्याचं चित्त जे आहे ते आत्मबोधानी परिपूर्ण भरलेलं असल्यामुळे तो अशा कुठल्याच गोष्टीमध्ये किंवा अशा कुठल्याच गोष्टीला चित्तामध्ये थारा देत नाही. कारण त्याची प्रज्ञा जी आहे ती शुभ असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरतेने पूर्णपणे विसावलेली असते. आता मग आपली प्रज्ञा सुद्धा ह्या पद्धतीने तिथं आपल्याला विसावून ठेवायचे असेल, तिथं नेऊन ठेवायचे असेल, स्थित करायचे असेल तर ज्या ज्या वेळेला असं चिंतन मनामध्ये सुरू होईल त्या त्या वेळेला ते चिंतन भगवत नामानी किंवा शास्त्राने गुरूंनी दिलेल्या विचारांच्या साह्याने आपल्याला तिथल्या तिथं थांबवता आलं पाहिजे. पण हे केव्हा घडेल, ज्या वेळेला आपलं अंतःकरण जे आहे ते आपल्या साधनेसाठी आपल्याजवळ उपलब्ध असेल तेव्हाच त्या ठिकाणी ते घडू शकतं. आता 58व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, परत परत कासवाचं उदाहरण जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. कारण त्या कासवाचं एक विशेष आहे की तो आपले इंद्रिय जे आहेत ते आतमध्ये ओढून घेऊ शकतो. म्हणजे आपल्या इंद्रियांवर त्याचा काय आहे तर ताबा आहे. त्याप्रमाणे इथं भगवंत म्हणतायत की का कुर्म जिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छा विषय आवरी आपुले आपण. की कासव ज्याप्रमाणे आपले इंद्रिय आवरून घेतं किंवा पसरवतं त्याप्रमाणे आपल्या इच्छेनुसार म्हणजे आपल्या इंद्रियांवर आपला ताबा असला पाहिजे. पाहिजे त्यावेळेला त्याच्याकडनं जे पाहिजे ते काम करून घ्यायचं आणि पाहिजे त्यावेळेला त्यांना स्वस्थ बसायचं ट्रेनिंगसुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. आपल्या इंद्रियांवर आपला ताबा असला पाहिजे. त्यांचं गुलाम न होता आपण त्या इंद्रियांचे स्वामी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे की पुष्कळ जण विषयांपासून आपले इंद्रिय जे आहेत ते आवरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण विषयांपासून इंद्रियांना आवर घातला म्हणजे दम जो आहे तो पूर्णपणे आम्ही साधलेला आहे. पण मनामध्ये मात्र आजवर भोगलेल्या विषयांचं चिंतन, त्यात अनुभवाला आलेली जी काय गोडी आहे किंवा विषय सुखामध्ये चित्तामध्ये अत्यंत गोडी आहे पण इंद्रियांना मात्र आवरून घेतलेलं आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा साधना जी आहे ती व्यवस्थित होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत विषय सुखामध्ये आपल्याला गोडी उत्पन्न झालेली आहे, रस त्यामध्ये वाटतो आहे, तोपर्यंत इंद्रिये जरी किती आवरून घेतली तरी मन मात्र तिकडं धावायचं ते धावतच राहतं आणि अशा ठिकाणी साधकाची अतिशय फजिती होते. आणि म्हणून मनातूनच त्या विषय सुखाची गोडी जी आहे ती गोडी काढून टाकली पाहिजे आणि मनाला सारखं सारखं समजवता आलं पाहिजे की विषय सुख जे आहे त्यामुळे माणूस परावलंबी होतो. विषय सुख जे आहे ते अनित्य आहे. विषय सुख जे आहे ते क्षणभंगूर आहे. ह्या पद्धतीने स्वतःच्या मनाची अखंड समजूत घालत किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण ह्या पद्धतीने संतांनी त्याला काय केलेलं आहे तर विषय सुख म्हणजे काय तर डोळ्यांनी रूप भोगणं, कानांनी ते कीर्ती ऐकणं, ह्या गोष्टी विषय सुख म्हणून आपण अनुभवत असतो. मग संतांनी काय केलेलं आहे, डोळ्यांना विठ्ठलाचंच रूप दाखवा, कानांनी विठ्ठलाचीच कीर्ती ऐका,
मन जे आहे ते विठ्ठलाजवळच ठेवायचा प्रयत्न करा. तुम्ही घ्यावं डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. याप्रमाणे सर्व इंद्रियांना विठ्ठल हाच एक विषय करायचा आणि विषय तो त्यांचा झाला नारायण. या पद्धतीने सतत त्या भगवंताचं चिंतन करायचं. मग या ठिकाणी आहे की दृश्य जगतातल्या इतर पदार्थांकडे, इतर रूपांकडे आपली दृष्टी जर वळत असेल तर जिथं जिथं दृष्टी जाते तिथं तिथं माझा भगवंतच त्या ठिकाणी काय झालेला आहे तर त्या पदार्थाच्या निमित्ताने प्रगट झालेला आहे. या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की इंद्रियांना विषयांपासून आवरणं किंवा मनाला विषयांपासून आवरणं हे पुष्कळ सोपं आहे, पण तरीसुद्धा त्यातलं रस जो आहे म्हणजे रसनेला आवरणं जे आहे ते मात्र अत्यंत कठीण आहे. आता डोळ्यांनी एखादं रूप पाहायचं नसेल तर आपण डोळे बंद करू शकतो. कानाने एखादी गोष्ट ऐकायची नसेल तर कानावर हात ठेवू शकतो. आता रसनेच्या बाबतीत मात्र म्हटलेलं आहे, रसनेचं जे काय चवीढवीने खाण्याचं तिला खूप वळण लागलेलं आहे ते आवरणं मात्र अत्यंत कठीण असतं. रसनेवर विजय प्राप्त करणं हे कुठल्याही साधकाला अत्यंत अवघड असतं, पण स्थितप्रज्ञ जो आहे त्यांनी मात्र या रसनेवर सुद्धा काय केलेला असतो तर ताबा मिळवलेला असतो. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. की या रसविषयातून सुटका होणं अत्यंत कठीण आहे, पण आत्मस्वरूपी ज्याचं मन पूर्णपणे संतुष्ट झालेलं आहे त्याच्यासमोर कुठलेही जरी विषय आले तरी त्याविषयी अनुकूल प्रतिकूल असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही, परंतु प्रारब्धाने आलेले जे काही भोग त्याच्यासमोर असतील ते मात्र कडू तोंड करून तो भोगत नाही. तर त्या ठिकाणी तो परमेश्वराचा प्रसाद आहे. ह्या पद्धतीने किंवा त्या विषय सुखातून सुद्धा विषयांपासून मिळणारं सुख नसून त्याच्या निमित्ताने आत्मसुखच प्रगट होतं. हा भाव त्याच्या मनामध्ये दृढ असल्यामुळे तिथं सुद्धा विषयानंदे ब्रह्मानंदाहा ह्या पद्धतीनेच त्याच्यासमोर ते सगळे सुख जे आहेत ते प्रगट होतात. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. की ज्या ठिकाणी मी ब्रह्म आहे, मी अकर्ता आहे, हा भाव पूर्णपणे प्रगट झालेला आहे आणि देह तादात्म्य ज्याच्या शरीराचं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे तो इंद्रियांचे सर्व विषय जे आहेत ते विषय विसरून जातो. त्याबरोबर त्याचं रसना देखील त्या ठिकाणी काय करते तर देह निर्वाहापुरतं म्हणून अन्न ग्रहण करावं लागतं. हे अन्न, त्या अन्नाचा प्रसाद देणारा सुद्धा भगवंतच आहे हे कायमचं लक्षात ठेवून तो त्याचा जरी भोग घेताना दिसत असला, जेवता खाताना दिसत असला तरी त्या ठिकाणी त्याचं मन जे आहे ते मात्र ब्रह्मानंदे लागे टाळी या पद्धतीचं झालेलं असतं. आता या प्रज्ञास्थैर्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? इंद्रिय प्रमाथिनी योग असं या ठिकाणी आपल्यासमोर अजून एक कुयोग या 60व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की विवेकी पुरुष जो आहे तो प्रज्ञास्थैर्याकरिता इंद्रिय निग्रहाचा प्रयत्न करीत असताही विवेकाचा विध्वंस करणारी त्याची इंद्रिये मनाला बलात्काराने विषयाकडे ओढून नेतात. असं का होतं तर अनंत जन्मीचे संस्कार जे आहेत ते त्या मनामध्ये साठलेले असतात आणि विषयांकडे धाव घेण्यासाठी इंद्रिये जी आहेत ती आमची बहिर्मुखच भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवानी करून ठेवलेली आहेत. त्यामुळे ती सतत आमच्या इंद्रियांना तिकडं ओढून नेण्याचा काय करतात तर प्रयत्न करतात. पण त्या ठिकाणी मात्र जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती. की इंद्रियांना कोंडून ठेवण्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा इत्यादी गोष्टी ते साधक करत असतात, पण
तरीसुद्धा मन जे आहे ते त्यांच्या ठिकाणी चुकारपणाने परत परत बाहेर काय करत असतं तर पळत जात असतं. आणि अशा वेळेला त्या साधकाची जी आहे ती काय होत राहते तर फजिती होत राहते. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेले आहे की अशा वेळेला काय करायचं आहे तर सर्व इंद्रियांचा निग्रह करून शांत चित्त होऊन माझाच अनन्य भक्त होऊन असावे, अशी त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना काय सांगितलेली आहे. त्यांना म्हणजे आपल्याला की साधना सांगितलेली आहे की इंद्रिये ज्याच्या अधीन झाली आहेत त्याचीच प्रज्ञा आत्मस्वरूपी स्थिर होते. आता इंद्रियांना घोडे म्हटलेलं आहे आणि ह्या घोड्यांचा लगाम जो आहे तो कोणाच्या हातात दिलेला आपण नेहमी पाहतो तर श्रीकृष्णाच्या हातात दिलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांचे घोडे सुद्धा त्याचा लगाम जो आहे तो सुद्धा भगवंताच्या हातात द्यावा. म्हणजे इंद्रिये ज्या ज्या वेळेला बहिर्मुख होताना दिसतील त्या त्या वेळेला भगवंताला प्रार्थना करावी. अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझविण शिण होतो धावरे धाव आता, की माझ्या प्रयत्नाने मी या इंद्रियांना आवरू शकत नाही, पण भगवंता तू जो आहे तू या इंद्रियांचा स्वामी आहेस, तेव्हा तूच जर मनात आणशील तर माझी हे इंद्रिये जी आहेत ती ताब्यात येऊ शकतील. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताला काय करायचं आहे तर प्रार्थना करायची आहे. जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना, की ह्या इंद्रियांना आवर कोण घालू शकतो तर इथं भगवंत म्हणतात की जो आत्मज्ञानाने अखंड संपन्न आहे किंवा भगवत नामामध्ये जो सतत आपलं मन ठेवतो असा जो आहे तो ज्याच्या हृदयामधून त्याला भगवंताचं कधीच विस्मरण होत नाही, अशाची प्रज्ञा जी आहे ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन जाते. एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतची पाही संसारू असे, की एरवी बाह्य विषयांचा इंद्रियाशी संबंध जर नसला तर इंद्रियांशी संबंध नाही पण मनामध्ये मात्र विषय वासना भोग वासना हे जे आहे ते पुष्कळच साठलेलं असेल तर त्याच ठिकाणी संसाराच्या वृक्षाला सतत पालवी फुटत राहते. आणि म्हणून तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता, की याप्रमाणे विषयात सुख आहे असं ज्याला सतत वाटत राहतं त्याच्या मनामध्ये काय राहतं तर या विषय वासना राहतात आणि मन जे आहे ते विवेक बुद्धीला सोडून सतत बहिर्मुख होतं. आणि ज्या वेळेला मन हे विषयाचं सतत चिंतन करतं त्यावेळेला साधकाची कशी घसरगुंडी होते त्या संदर्भातले 2 श्लोक अगदी जे प्रसिद्ध आहेत ते आता आपल्याला बघायचे आहेत. ध्यायतो विषयान पुंसहा संगस्ते शूप जायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति, की जो विषयांपासून आपलं अंतःकरण आवरू शकत नाही त्याची घसरगुंडी कशी होते. आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे प्रत्यक्ष विषय जे आहेत ते जड असल्यामुळे ते तुम्हाला आम्हाला त्रास देऊ शकत नाही, पण त्या विषयामध्ये अडकलेली जी आमची अंतःकरण वृत्ती आहे ती मात्र तुम्हाला आम्हाला त्रासदायक होत राहते. खूप छान एक मंदाताईंचं गीत आपल्या समोर या ठिकाणी आहे. विषयांचा केव्हाही संग बरा नाही विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. आता विषयांचा संग तर बरा नाहीच, पण हे विषय स्वतः जड आहेत त्यामुळे ते तुम्हाला आम्हाला त्रास देत नाही, पण विषयी लोक जे आहेत विषय भोगणारे त्यांना विषयी असं म्हटलेलं आहे. असे जे मनाने त्या विषयामध्ये रममाण झालेले विषयी लोक जे आहे त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विषय वासना शमण्याऐवजी त्या सतत तुमच्या आमच्या मनामध्ये वाढतच जातात आणि म्हणून त्यांचा सुद्धा संग बरा नाही. प्रत्यक्ष विषय तुम्हाला आम्हाला फार कमी त्रास देतो, पण त्या विषयाविषयीचं जे चिंतन आहे विषयाविषयीची जी आसक्ती मनामध्ये आहे आत्ता नाही मिळालं तरी चालेल 4-2 वर्षांनी आपण बघू
याही जन्मात नाही मिळालं तरी हरकत नाही, पुढच्या जन्मात चांगले चांगले यज्ञकर्म करून आपल्याला जो पुढचा जन्म मिळेल त्यावेळेला हे भोगू. ह्या पद्धतीने ते विषय ज्या वेळेला, त्यांच्या इच्छा ज्या वेळेला आपल्या मानगुटीवर बसून राहतात, त्या ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला अतिशय छळतात. विषयांपेक्षा विषयाच्या चिंतनाने तुमचं आमचं मन जे आहे ते अखंड बिघडतं. एक गोष्ट आहे त्या संदर्भामध्ये, एक गुरु शिष्याची जोडी जी आहे ती एका नदीच्या काठावरून फिरायला जात असते. त्यामध्ये त्या सत्पुरुषाला दिसतं त्या ठिकाणी की एक तरुणी जी आहे ती त्या ठिकाणी त्या नदीमध्ये बुडायची वेळ आलेली आहे आणि आरडाओरडा करते आहे. हे पाहिल्यानंतर आता संतांचं हृदय हे कसं असतं, कैसी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या नदीमध्ये काय केलंय तर उडी मारली आणि पोहत पोहत जाऊन तिला हातावर उचलून घेतलं आणि नंतर तसंच पोहत पोहत जाऊन तिला दुसऱ्या काठावर नेऊन उभं केलं. तो शिष्य सुद्धा त्यांच्या मागे तसंच पोहत पोहत आला आणि दुसऱ्या काठावर त्यांच्यासोबत पोहोचला. त्यांनी त्या तरुणीला हातावरून खाली उभं केलं आणि ते आपल्या वाटेने परत निघून गेले. आता त्यांनी त्या तरुणीला त्या काठावरच सोडलं, पण या शिष्याच्या मनामध्ये मात्र की आपले गुरु जे आहेत ते वैराग्य संपन्न आहेत खरं तर, पण आत्ता त्यांनी त्या ओलेत्या तरुणीला हातावर घेतलेलं आहे, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी नक्कीच सुरू असणार असं वाटत वाटत तो त्यांच्या मागे मागे जात राहिला. आणि नंतर गेल्यावर त्यांनी त्याला विचारलं की तुम्हाला काही वाटलंच नाही का गुरुदेवा त्या तरुणीला हातात घेतल्यानंतर? ते म्हणतात, अरे अजून ती तरुणी तुझ्यासोबत आलेली आहे वाटतं, मी तर तिला तेव्हाच काठावर सोडून दिलं. आता माणुसकी म्हणून त्यांनी तिला वाचवलं आणि त्या ठिकाणी तिला सोडून दिलं. तिचं चिंतन मात्र त्यांनी अजिबात केलेलं नाही, पण शिष्याने मात्र तिला उचललेलं नाही किंवा तिला हातात घेतलेलं नाही, पण मनाने मात्र त्या तरुणीचंच तो चिंतन करत राहिला. ह्या पद्धतीने प्रत्यक्ष विषयपेक्षा विषयाचं चिंतन जे आहे ते तुमच्या आमच्यासाठी अतिशय घातक असतं. या विषयाच्या चिंतनामुळे काय होतं, ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शूप जायते, की विषयांचा प्रत्यक्ष त्याग केलेला आहे, पण विषयाचं चिंतन जर आमच्या मनामध्ये आसक्ती निर्माण करत असेल तर त्या आसक्तीमुळेच, त्या चिंतनामुळेच इच्छा नावाची गोष्ट, कामना नावाची गोष्ट, वासना नावाची गोष्ट अंतःकरणामध्ये दृढमूल होत जाते. आणि मग अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यावर ती इच्छापूर्ती करण्यासाठी म्हणून तुमचा जीव जो आहे तो इंद्रियाद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे सतत प्रयत्न करण्याचा काय करत राहतो तर त्या ठिकाणी उद्योग करत राहतो. आणि असं सतत प्रयत्न करून तो विषय जर प्राप्त झाला तरी सुद्धा जो प्राप्त झालेला आहे तो कायमचा टिकेल का, तो माझ्याजवळ राहील का, ह्या पद्धतीचं चिंतन त्याच्या चित्तात सुरूच राहतं. आणि जर स्वतःला जे पाहिजे ते प्राप्त झालं नाही, पण एखाद्याला आपल्या जवळच्या दुसऱ्या कोणाला जर ते प्राप्त झालेलं असेल तर मला पाहिजे होतं पण त्याला मिळालं म्हणूनही त्या ठिकाणी दुःखच होतं. त्यानंतर ह्या विषयप्राप्तीच्यासाठी जेव्हा तो जगतामध्ये काही उलाढाली करतो, प्रयत्न करतो, तेव्हा ते करत असताना जर काही आड येत असेल, एखादं विघ्न येत असेल, ते एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्यासमोर येत असेल तर त्या व्यक्तीचा त्याला काय यायला सुरुवात होतो, तो क्रोध यायला सुरुवात होतो. म्हणजे चिंतनाने काम, कामाने क्रोध, या पद्धतीची घसरगुंडी जी आहे ती त्या ठिकाणी सुरू राहते. आणि जिथं क्रोध आलेला आहे, भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे की काम आणि क्रोध कशामुळे निर्माण होतात, तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः, की रजोगुणी वृत्तीमध्येच काम आणि क्रोध यांचा धिंगाणा जो आहे तो सतत चाललेला असतो. मग आता त्याच्यातून जर त्याला बाहेर पडायचं, त्याच्यामध्ये एकदा जर तो अडकला तर काय होऊन जातं, कामामध्ये क्रोध, क्रोधामध्ये संमोह, म्हणजे बुद्धी जी आहे ती भ्रष्ट होत जाते. आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपल्या श्रीगुरूंनी काय शिकवलेलं आहे, संतांकडनं आपण काय श्रवण केलेलं आहे, श्रुती माऊली आपल्याला कशाचा आदेश देत आहे, यातली कुठलीच गोष्ट
बुद्धी ज्या वेळेला अतिशय क्षुब्ध होते, क्रोधायमान होते, त्यावेळेला यातली कुठलीच गोष्ट आठवत नाही, आठवली तरी त्यात काही तथ्य आहे असं वाटत नाही आणि त्या क्षणी सगळं जे काय ऐकलेलं वगैरे आहे ते त्या ठिकाणी धुळीला मिळाल्यासारखं होतं आणि ह्याच्या क्रोधाने याचा पगडा घेतलेला असल्यामुळे ह्याच्या मनावर त्या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे की सम्मोहात स्मृती विभ्रमः, की सगळी स्मृती नष्ट झाल्यासारखी होती, काही त्या ठिकाणी आजपर्यंत शिकलेली विद्या वगैरे त्याला काही आठवत नाही आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, की ज्या बुद्धीच्या साह्याने सत्कर्म करायचा निश्चय करायचा आहे, ज्या बुद्धीच्या साह्याने मी परब्रह्मरूप आहे असा निश्चय करायचा आहे, ती बुद्धीच त्या स्मृतीपासून पूर्णपणे विचलित झालेली असल्यामुळे त्याच्या बुद्धीला काहीही चांगल्या गोष्टीचं स्मरण त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्याला म्हटलेलं आहे त्याच्या बुद्धीचा त्या ठिकाणी नाश होतो आणि अशी ज्याची बुद्धी भ्रष्ट होते, सत्कर्मापासून बाजूला होते, सद्बुद्धीपासून बाजूला होते, तो चारीपैकी एकही पुरुषार्थ व्यवस्थित प्राप्त करू शकत नाही. नरदेह मिळालेला असूनही केवळ भ्रमिष्ट झालेल्या बुद्धीमुळे चारी पुरुषार्थापासून तो जो आहे तो च्युत होऊन जातो. म्हणून जेथ कामो उपजला तेथ क्रोधू आधीचे आला, क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहात जैसी. उदाहरण दिलेलं आहे की दिव्याची वात जशी वादळी वाऱ्यामध्ये अजिबात टिकून राहत नाही, त्याप्रमाणे असा सम्मोहाचा वारा जर त्या बुद्धीच्या ठिकाणी सतत येऊन धडकला तर बुद्धीमध्ये असलेली जी विद्येची ज्योत आहे तीही त्या ठिकाणी पूर्णपणे विझून जाते. मंदाताई वर्णन करतात त्याचं, चंचल मानस व्याकुळ बुद्धी, काम तांडवी कशी समाधी, की त्या क्रोधामुळे आणि कामामुळे मनही चंचल होतं, बुद्धीसुद्धा व्याकुळ होते आणि कामसुद्धा सतत आतमध्ये तांडव नृत्य करत राहतो. त्यावेळेला त्याला समाधी सुखाचा अनुभव जो आहे तो कसा प्राप्त होणार आहे आणि मग त्याची गती कशी होते, तर जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा, की जन्मांध एखादा आहे कोणीतरी आणि विशेष संकटामुळे त्याच्यावर जर पळण्याचा प्रसंग आला तर मुळातच आंधळा असणारा किती ठिकाणी धडपडणार आहे, किती ठिकाणी तो पडत पडत जाऊ शकतो. त्याप्रमाणे बुद्धीला ज्या वेळेला अनेक भ्रम होतात तेव्हा जन्मांधासारखीच या बुद्धीला भ्रमिष्ट झालेल्याची स्थिती होऊन जाते. चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैसी, तैसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे, ते एखाद्याच्या ठिकाणची प्राणज्योत मालवल्यानंतर त्याच्या शरीराची जशी दुर्दशा होते तसं बुद्धिनाश ज्याचा झालेला आहे त्या पुरुषाची सुद्धा दुर्दशाच ठेवलेली आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली बुद्धी भ्रमिष्ट होण्यापासून वाचवत राहणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्यासमोर येते. आता कशामुळे ही भ्रमिष्ट होते, तर विषयाच्या चिंतनामुळे ती भ्रमिष्ट होते. आणि मग विषयाच्या चिंतनापासून जर ती भ्रमिष्ट होत असेल तर विषयाचं चिंतन जे आहे ते आम्ही थांबवलंच पाहिजे. मग ते थांबवण्याचा उपाय काय आहे, तर त्याचा उपाय आहे एक तर भगवत नाम सतत घेण्याचा प्रयत्न करा, किंवा विषयांमधले दोष पाहण्याचा प्रयत्न करा, किंवा निर्विषय असणाऱ्या आत्मस्वरूपाचं अखंड चिंतन करण्याचा तरी प्रयत्न करा. आता ज्याचे चित्त इच्छेप्रमाणे वागणारे आहे असा पुरुष जो आहे तो रागद्वेषरहित आणि स्वाधीन असलेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयांचे सेवन करीत असता मनाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. आपल्या सर्व इंद्रियावर आणि मनावर ज्याचा ताबा आहे त्याच्यासमोर जर हे विषय त्याच्या प्रारब्धाने समोर येऊन ठाकले तरी सुद्धा तो आत्मस्वरूपापासून यत्किंचित सुद्धा ढळत नाही, किंवा त्या विषयांविषयी त्याच्या चित्तामध्ये राग आणि द्वेष म्हणजे अनुकूल भावना किंवा प्रतिकूल भावना जी आहे तीही त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही.
असं या ठिकाणी सांगितलंय की जरी उदक उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण होतो. की जर पाणी पाण्यात बुडालं तर तिथं वेगळं काय होणार आहे, किंवा अग्नीने अग्नी कधी पोळला जातो का? तसं ज्याच्या चित्तामध्ये सर्व काही ब्रह्मरूपच झालेलं आहे त्याला या विषयांच्या संगाने काही त्रास होणार आहे का? पण ज्याच्या चित्तामध्ये भेदभावना आहे, मी भोगणारा आहे, समोर भोग्य असे वस्तू आहेत आणि ते जे आहेत त्या मला भोगल्याच पाहिजे, ह्या पद्धतीचा भेद ज्याच्या बुद्धीमध्ये आहे त्याला मात्र हे विषय जे आहेत ते अतिशय त्रास देतात. इथं 65व्या श्लोकात महत्त्वाचं आपल्यासमोर मांडणी आहे की चित्ताची प्रसन्नता झाली असता त्याच्या सर्व दुःखाचा नाश होतो. आता जो आत्मतुष्ट आहे, जो सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ह्या प्रकारे द्वंद्वात्मक बुद्धीचा ज्याचा पूर्णपणे निराश झालेला आहे, जो आत्मसुखाच्या ठिकाणी रममाण झालेला आहे, त्याचं चित्त जे आहे ते अखंड प्रसन्न असतं. परमपूज्य डॉक्टर काकांशी एकदा संवाद साधला असता की काका तुम्ही नेहमी आनंदी दिसता, याचं नेमकं कारण काय आहे? मुळात स्वभाव आनंदरूप आहे का अजून काही वेगळं कारण असू शकतं? त्यावेळेला हसत काका म्हणले होते की जितकं जितकं चित्त निर्विकार होत राहील तितका तितका आनंद जो आहे तो आपल्या हृदयामध्ये काय असतो तर सतत राहत असतो. आता मुख्य आहे की निर्विकार चित्त आणि विकाराधीन म्हणजे विषयांच्या मागे धावणारं चित्त जे आहे ते विषयांच्या संगाने ते मिळालं तर हर्षवायू तरी होतो आणि नाही मिळालं तर पूर्णपणे दुःखाचा अनुभव तरी त्या ठिकाणी येतो. मग दोन्ही बाजूनी तो साधक जो आहे तो त्या ठिकाणी बुडालेलाच असतो. पण चित्ताची प्रसन्नता झाली असता फार महत्त्वाचं आहे. अनेकांना प्रसन्न करण्याच्या नादात आणि प्रसन्न ठेवण्याच्या नादात माझं चित्त माझ्यावर प्रसन्न आहे की नाही हे मात्र आम्ही कधीच बघत नाही. आणि जिथं चित्ताची प्रसन्नता असते तिथं चेहरा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी अखंड प्रसन्नताच त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अंतरी गेली या अमृत बाह्य काया लखलखित. आता बाह्य काया लखलखित म्हणजे सगळे त्याच्याकडून चाललेले जे व्यवहार आहेत ते प्रसन्नतेचेच चाललेले असतात. स्वतःही प्रसन्न राहतो, कोणी त्याच्या सहवासात आले तर त्यांना सुद्धा त्याच्या प्रसन्नतेचाच काय होऊन जातो तर लाभ होऊन जातो. पण असं चित्ताची प्रसन्नता कोणाला प्राप्त होते तर इथं म्हटलेलं आहे, आत्मस्वरूपी लवकरात लवकर ज्याची बुद्धी स्थिर होऊन राहते त्याला ह्या पद्धतीची प्रसन्नता जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. की ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा त्या ठिकाणी जणू काही प्रसवलेला आहे त्याला तहान भुकेचं त्या ठिकाणी काही भान तरी राहणार आहे का? त्या पद्धतीने जो असा पूर्णपणे आनंद सागरात डुबलेला आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, ह्या पद्धतीने ज्याचं आयुष्य झालेलं आहे तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. की त्याच्या ठिकाणी दुःखाचे म्हणजे इतरांना वाटतं की त्याला दुःख झालेलं आहे एखाद्या प्रसंगाने, पण ज्याचं त्यालाच या ठिकाणी आतमध्ये कळलेलं असतं की आपलं अंतःकरण किती स्थिर आहे. असे आघात पूर्वी झालेले आपल्याला होत होते, त्यावेळेला अंतःकरण त्यामध्ये किती क्षुब्ध होऊन जात होतं आणि आता श्री गुरूंनी दिलेली विद्या सतत आत्मसात करण्याचा प्रयत्न करता करता असे प्रसंग ज्या वेळेला आपल्यावर येऊन ठेपतात तेव्हा एका क्षणात ते त्या गुरूंच्या विचारांमुळे कसे आपल्याला बाजूला सारता येतात. आणि असं जर अखंड चाललेलं असेल तर त्या ठिकाणी दुःख नोहे ओखदा एवढे असं संत तुम्हाला आम्हाला सांगतात. आणि त्याचंही उदाहरण इथं दिलेलं आहे की ज्या ठिकाणी एखादी दिव्याची ज्योत लावलेली आहे पण त्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा वारा त्या ठिकाणी येतच नाहीये म्हणून ती जरा सुद्धा कंपायमान होत नाही. त्याप्रमाणे याचं अंतःकरण जे आहे ते चालत्या बोलत्या सहज समाधीमध्ये त्याला त्याचा सतत दृढतेने अनुभव असतो. कशाचा तर आत्मस्वरूपाचा. आणि म्हणून यत्किंचित सुद्धा अंतःकरणावर ओरखडे उमटत नाहीत. खूप छान पद्धतीने आपल्या समोर आहे
की तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी, असं त्याचं वर्णन जे आहे ते अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी केलेलं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये निष्कंप असं एक ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे की कुठल्याच गोष्टीने जे कंप पावत नाही, मग अशा आत्म्याच्या ठिकाणी ज्याचं मन स्थिर झालेलं आहे तो छोट्या छोट्या गोष्टींनी अंतःकरणामध्ये काही घालमेल करून घेईल का? तर अशा पद्धतीची घालमेल सामान्य जीवनाच्या ठिकाणी सारखे काय होत राहतात, तर त्यांचे पापड मोडत राहतात. पण जो आत्मठिकाणी स्थिर झालेला आहे आत्म्याच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी मात्र अशा गडबडी अजिबात नसतात. कारण तोच योग तैसा स्थिरबुद्धी सत्स्वरूपी योगयुक्त, की स्थिर बुद्धी त्याची स्वरूपाच्या ठिकाणी जी झालेली आहे त्यालाच या ठिकाणी तो योगयुक्त झालेला आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्यासमोर एक महत्त्वाचं या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे की अशांतस्य कुतः सुखम. आता ज्याची बुद्धी विषयचिंतनाने अस्थिर झालेली आहे, क्रोधादी विषयांनी ज्याच्या बुद्धीला पूर्णपणे ग्रासलेला आहे, असा जो आहे त्याचं अंतःकरण कायम अशांत असतं, अस्थिर असतं आणि अस्थिर अंतःकरणाला सुखाचा अनुभव कधीही प्राप्त होत नाही. हा एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे की अशांत अंतःकरणाला सुखाचा अनुभव येत नाही. आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हवं काय आहे? प्रत्येकाला सुखच हवं आहे. सुखाशिवाय तुम्हाला आम्हाला दुसरं काहीही नको आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक कर्म आपलं सुखासाठी म्हणूनच आपण करतो आहोत. पण असं करून सुद्धा सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, ह्या प्रकारची फजिती तुमची आमची का होते? तर त्या ठिकाणी म्हटलंय की चित्तामध्ये शांती नाही. आता चित्तामध्ये शांती नाही, कशामुळे शांती नाही? एक तर चित्तामध्ये सत्वगुण कमी आहे, दुसरं म्हणजे सतत विषय वासनांनी असं आमच्या चित्ताला काय केलेलं आहे, तर घट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि बुद्धी जी आहे ती भ्रष्ट झालेली आहे. आणि अशा ठिकाणी चित्ताची शांती जी आहे ती अजिबात टिकत नाही. आता अविचारी माणसं जे आहेत त्यांची बुद्धी स्थिर नसते आणि बुद्धिस्थैर्याची इच्छाही त्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण अशा लोकांना शांती म्हणजे काय, त्या शांती नसल्यामुळे आपण किती दुःखी होत आहोत ह्याची सुद्धा त्यांच्या चित्ताला अजिबात जाण नसते. जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी नरगे काही, जैसा पापियाच्या ठाई मोक्षू नवसे. की त्या शांतीबद्दल ज्या ठिकाणी चित्तामध्ये ओलावाच नाहीये त्याला सुख चुकून सुद्धा त्याच्याजवळ येणार नाही. आणि अशा अशांत असणाऱ्या पुरुषांना या ठिकाणी पापी म्हटलेलं आहे. आणि पापी असणारे जे कामक्रोधांनी वेढलेले जे आहेत त्यांचं अंतःकरण जे आहे ते अतिशय क्षुब्ध असल्यामुळे, अशांत असल्यामुळे सुखाचा त्यांना यत्किंचित सुद्धा अनुभव नसतो. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारण इंद्रियांचे दमन निके. की म्हणून मनाची प्रसन्नता जर तुम्हाला आम्हाला वाढवायची असेल तर अविचारांमुळे ती प्रसन्नता नेहमी घटत जाते आणि सद्विचारांमुळे अंतःकरणाची प्रसन्नता जी आहे ती वाढत जाते. आता मन जे आहे ते सतत विचार करण्याचं काम करत असतं, संकल्प विकल्प करत असतं. मग संकल्प चांगले करावेत म्हणजे चित्तसुद्धा चांगल्या पद्धतीने चिंतन करेल, बुद्धीसुद्धा चांगल्या गोष्टीचा निश्चय करेल. पण तसं न करता ज्या वेळेला बहिर्मुख अंतःकरण सतत बाहेरच्या विषयांकडे धावतं त्यावेळेला मात्र इंद्रिये जे आहेत ते सुद्धा सतत बहिर्मुखच राहतात. म्हणून इंद्रियांचं शमदम करण्याचं काय पाहिजे? साधकाजवळ बळ पाहिजे. परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींपासून इंद्रियांना आवरणे आणि परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या विषयांपासून मनाला सुद्धा सावरणे, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या ठिकाणी साधना म्हणून सातत्याने ठेवल्या गेलेल्या आहेत. आणि तिथं जो कमी करतो मनोनिग्रह,
ज्याला जमत नाही. आता मनोनिग्रह वाढवण्यासाठीच आमच्याकडे चातुर्मासाचे नियम आम्हाला लावून दिलेले आहेत की 4 महिने तरी स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येतो का ते आम्ही बघावं. एकादशीचं तरी व्रत करावं की त्या एकादशीच्या दिवशी इतर कुठलेही सुंदर पदार्थ आमच्या समोर आले किंवा कुठं पार्टायला जाण्याचे प्रसंग आले, कुठं लग्नाकार्यात चमचमीत पदार्थ खाण्याचे प्रसंग आले तरी एकादशीचं व्रत आहे म्हणून त्याच्याकडे मी डुंकूनही पाहणार नाही. या पद्धतीने एखादं व्रत जर आम्ही करत असू नित्यनियमाने तर त्याद्वारे मनाला आवरण्याचं जे काही आहे ते ट्रेनिंग आम्हाला मिळत जातं. अगदी फार पूर्वीपासून आपल्याकडे पद्धत आहे. एक पद्धत म्हणजे स्नान करून स्वयंपाक करावा, दुसरं म्हणजे आधी भगवंताला नैवेद्य दाखवावा आणि मगच आपण ते ग्रहण करावं. वाटतात ह्या गोष्टी आपल्याला, पण छोट्या छोट्या जरी असल्या तरी मनाला इंद्रियांना वळण लावण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी नक्कीच केलं जातं. आणि असं मनाला आवरून धरण्याचं जे सामर्थ्य आहे ते ज्याच्याजवळ असतं ते खूप मोठ्या मोठ्या पदावर असे जाऊन पोचलेले लोक आहेत. म्हणून मनाला आवरण्याचं सामर्थ्य जे आहे ते विकसित करणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आमच्या समोर येते. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. की जे जे इंद्रियांना आवडतं ते भोग त्याला देण्याचाच जो प्रयत्न करतो तो या संसार सागरातून विषय सिंधूतून कधीच स्वतःला वाचवू शकत नाही. कारण त्या विषय सुखांच्या आवडीनेच तो त्या ठिकाणी काय झालेला असतो तर बद्ध झालेला असतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली एक दृष्टांत देतात की जशी नाव पैलतीराला लागून थांबली असताही जर वादळी वाऱ्याचा खूप जोरात असा फटका आलेला असेल तर ती परत त्या समुद्रामध्ये काय होते तर ओढली जाते. त्याप्रमाणे इथं पैलतीराला पोहोचण्याचा प्रयत्न करणारे हे साधक विषय सुखांच्या ओढीने मात्र परत परत या भवसिंधूमध्ये अडकून पडतात. अशी माझी फजिती होऊ नये असं वाटत असेल तर स्थितप्रज्ञाची लक्षणे जे आहेत ते हळूहळू आम्ही अंगी आणण्याचा बाणवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. म्हटलंय पुढे भगवंतानी या ठिकाणी की म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून अर्जुना आपले इंद्रिय आपल्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न जो आहे तो साधकांनी केला तर त्याच्या इतकं जीवनामध्ये दुसरं साफल्य काय असणार आहे. एक महत्त्वाचं आहे दुसऱ्यांनी सांगितलं. आता संत आम्हाला सांगतात की विषयांपासून मन आवरलं पाहिजे, पण त्यांनी सांगितलं, पण त्यांनी सांगितलेलं आम्ही जोवर आमच्या मनावर बिंबवत नाही आणि त्या पद्धतीने विचार करत नाही किंवा प्रत्यक्ष हालचाल त्या दृष्टीने आमच्याकडून होत नाही तोपर्यंत हे जे ऐकणं आहे ते काय झालेलं आहे इकडून तिकडून गेले वारे. की कानाने ऐकलं पण मनाने जोपर्यंत ते मनावर घेतलं नाही तोपर्यंत आम्हाला काय करता येणार नाही तर स्वतःचं जीवन सावरता येणार नाही. पुढे म्हणतात अर्जुनाला या ठिकाणी की स्थितप्रज्ञाचं अजून पुढचं एक लक्षण सांगतायत की खूप सुंदर पद्धतीने आहे की हा स्थितप्रज्ञ कसा असतो आणि सामान्य माणसं कशी असतात. तर सामान्य माणसांना जिथं जागृती असते त्या सामान्य माणसांना कुठे जागृती असते तर विषय सुख घेण्यामध्ये, दृश्य जगतामध्ये रंगण्यामध्ये, देहात्मबुद्धीने वागण्यामध्ये ते सतत जागे असतात. आणि ह्या ठिकाणी हा स्थितप्रज्ञ किंवा मुनी असं म्हटलेलं आहे तो मात्र त्या ठिकाणी पूर्ण झोपलेला असतो. म्हणजे त्याचं तिकडं अजिबात लक्ष नसतं. देहात्मबुद्धी त्याच्याजवळ नसते. विषयांमधलं सुख अनित्य आहे हे त्याच्या चित्ताला पूर्ण पटलेलं असल्यामुळे त्यासाठीची धावपळ त्याच्या चित्तातली पूर्ण थांबलेली असते. आणि बाकीचे लोक मात्र ह्या सुखासाठी, विषय सुखासाठी अहोरात्र काय करत राहतात, धडपडत राहतात, पळत राहतात. कितीही मिळवलं तरी त्यांना ते कमीच वाटत राहतं. पण ज्याला परमार्थ तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे असा जो स्थितप्रज्ञ आहे तो मात्र विषय सुखाच्या ठिकाणी पूर्ण झोपलेला असतो आणि आत्मसुखाच्या ठिकाणी पूर्ण जागा असतो. आणि सामान्य लोक जे आहे ते आत्मसुखाच्या ठिकाणी
पूर्ण गाढ निद्रेमध्ये असतात आणि विषय सुखाच्या ठिकाणी मात्र अखंड जागे असतात. असा खूप मोठा फरक जो आहे तो सामान्य माणूस आणि स्थितप्रज्ञ ह्यांच्यातला या ठिकाणी दाखवलेला आहे. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. की जो अशा लक्षणांनी युक्त आहे, जो सर्व विषय सुखापासून स्वतःला पूर्ण बाजूला करतो, तोच स्थितप्रज्ञ आहे, तोच व्यापक आहे आणि त्यालाच मुनीश्वर असं सुद्धा म्हणतात. एक छान दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. आता स्थितप्रज्ञ म्हणजे जीवनमुक्त सुद्धा आहेच आहे. मग असे जे जीवनमुक्त आहे त्यांच्या ठिकाणी अनेक विषय त्यांना प्राप्त झालेले ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला नेमकं त्यांच्या ठिकाणी काय झालेलं असतं, तर जो समुद्राचा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. पहा, समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने कितीही जरी वाफ झाली तरी त्याचा त्या ठिकाणी अजिबात काहीही तोटा होत नाही. किंवा पावसाळ्यामध्ये अनेक डोंगर माथ्यावरून वाहत आलेलं पाणी नदीच्या मध्ये मिसळून नद्या समुद्राला मिळाल्या, तर समुद्राला अनेक नद्या मिळाल्या तरी त्या ठिकाणी त्याचं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी खूप वाढल्यासारखं सुद्धा दिसत नाही. आता मर्यादा न सोडणाऱ्या ह्या समुद्रासारखं या आत्मतोषी झालेल्या स्थितप्रज्ञाचं काय असतं, तर त्या ठिकाणी त्यांचं पूर्णपणे अनुसंधान टिकलेलं असतं. कितीही वैषयिक सुखे प्रारब्धाने जरी त्यांना प्राप्त झालेली असली तरी सुद्धा अंतस्त्यागी बहिर्भोगी ह्या पद्धतीची त्यांची जी वृत्ती आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी असते. शंकराचार्यांचा पण एक श्लोक आपल्या समोर आहे, योगरतो वा भोगरतो, की तो असा जो स्थितप्रज्ञ आहे, असा जो जीवनमुक्त आहे, तो योगात असलेला दिसो किंवा भोगात असताना इतरांना जरी वाटत असला तरी तो भोग भोगत असताना सुद्धा ब्रह्मानुसंधान जे आहे ते त्याचं अजिबात सुटलेलं नसतं. भोगांची त्यांनी इच्छा केलेली नाही, पण प्रारब्धाने मात्र त्यांच्यासमोर ते येऊन ठाकलेले असतात. मग अशा वेळेला तो त्याचा भोग घेताना इतरांना दिसत जरी असला तरी भोग घेणाऱ्या या जीवात्म्यापासून परमात्मा नावाचं तत्व पूर्णपणे वेगळं आहे आणि ते मी आहे अशी जी काय खुणगाट आहे मनाशी ती त्यांनी पूर्ण बांधलेली असते. तुकाराम महाराज मग साधकांना तुम्हाला आम्हाला काय करतात, मार्गदर्शन करतात. राम म्हणे भोगी, राम म्हणे त्यागी, कर्म न लिंपे तया अंगी. की तुम्हाला प्रारब्धाने ज्या वेळेला भोग भोगण्याची समोर वेळ येईल तेव्हाही राम म्हणा, किंवा तुमच्या जवळून एखादे सुख कोणी ओरबाडून घेतील तरी सुद्धा त्यांचा सुखांचा त्याग करायची वेळ आली तरी राम म्हणा. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे तया अंगी. देख रुद्धी सिद्धी तया परी, गेली आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. की कितीतरी त्याच्या तपश्चर्येमुळे त्यांनी केलेल्या साधनेमुळे रुद्धी सिद्धी सुद्धा त्याच्यासमोर हात जोडून उभ्या असतात, पण संत आणि श्रीगुरुपदाला पोचलेले जे आहेत ते ह्याच्या पलीकडे जातात. रुद्धी सिद्धीला सुद्धा ते बाजूला सारतात, कारण जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी हीच एक काय आहे तर महत्त्वाची सिद्धी आहे. ह्या पलीकडे त्यांचं दुसरीकडे कुठेही लक्ष नसतं. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. की ज्याला अमृतच प्राप्त झालेलं आहे तो कशासाठी कांजीचं सेवन करणार आहे, त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मसुख प्राप्त झालेलं आहे तो या छोट्या छोट्या सुखामध्ये विषय समृद्धीमध्ये कशासाठी अडकून पडणार आहे. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता होती. की अर्जुना, एक आश्चर्य या ठिकाणी आहे की ज्यांना स्वर्गसुख सुद्धा नगण्य वाटतं ते या रुद्धी सिद्धीने मिळणाऱ्या छोट्या छोट्या त्या सुखामध्ये काय स्वतःला अडकवून ठेवणार आहेत. मग ते कसे असतात हे पुरुष, तर जो पुरुष मनातील सर्व वैषयिक अभिलाषांचा त्याग करून निरीच्छ ममता रहित अहंकार रहित होऊन संचार करतो तो शांतीला प्राप्त होतो. विषयांच्या मागे धावणारा अशांत होतो आणि विषय सुखापासून स्वतःला परावृत्त करणारा शांतीला प्राप्त होतो. ऐसा आत्मबोधे तोखला, जो परमानंदे पोखला,
तोच स्थितप्रज्ञ उभला ओळख तू, की स्थितप्रज्ञाची तू लक्षणं विचारलेली आहेस ना, तर तो स्थितप्रज्ञ कसा आहे, तर आत्मज्ञानाने संतुष्ट, ब्रह्मज्ञानाने पुष्ट असा झालेला तो असतो आणि त्याची ओळख तू करून घे. तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वा माझे, की देहात्मबुद्धीचा जो अहंकार आहे त्याचा त्यांनी पूर्णपणे त्याग केलेला असतो आणि ब्रह्मरूपाने मात्र तो विश्वात्मक होऊन राहिलेला असतो. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, ही ज्ञानेश्वरीतली ओवी आपल्यासमोर आहेच आहे. पुढे म्हणतात की ही स्थितप्रज्ञांची लक्षणं आहे आणि ब्रह्मासंबंधीची ह्या पद्धतीची अवस्था त्याला पूर्णपणे प्राप्त झालेली असते. आणि असे जे कोणी स्थिर असणारे स्थितप्रज्ञ महामुनी जे असतात ते कुठल्याही मोहाला प्राप्त होत नाही आणि त्यांचं प्राणोत्क्रमण ज्या वेळेला होतं त्याही वेळेला त्यांची प्रज्ञा जी आहे ती अशीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते आणि म्हणून ते मोक्ष देहात असताना जीवनमुक्तीचा अनुभव घेतात आणि देह ठेवल्यानंतर त्यांना विदेह मुक्ती प्राप्त होते. एकूण ते मोक्ष सुख जे आहे ते त्यांना अखंडपणे प्राप्त झालेलं असतं. आणि ह्या पद्धतीने या ठिकाणी आता दुसरा अध्याय जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.